आहे, नक्की गरजेची गोष्ट आहे. आणि लोकांना पण आता कळायला लागलाय. म्हणजे तू म्हणालीस ना, दोन गोष्टींनी बघू आपण, की या हं, सगळ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो हं. तसा फारसा उत्साहवर्धक नाही असं आधी सांगतो. निगेटिव्ह नाही सांगत आहे, पेसिमिझम नाही बोलत आहे. केस आली होती, वय वर्ष 19. तर वयोवृष? ती मला म्हणाली म्हणजे 19. हो. म्हणजे वय वर्ष 19 ते 85 हा रेंज आहे आता. म्हणजे मी ज्यावेळेला पर्सनल काउन्सिलिंग करतो त्यावेळेला. हा हा. आणि रिॲक्शन्स साधारणतः एकच असतात. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरजी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही अशी ही यशाची गुरु किल्ली. अशी ही यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये नमस्कार. आज तुमच्या भेटीला आलेले आहेत तुम्हाला यशस्वीपणाने, समर्थपणाने यशाच्या दिशेने घेऊन जाणारे पुण्यातले धनंजय गोखले. नमस्ते धनंजय. नमस्कार. येस. गुड इव्हनिंग. आणि नमस्कार. मला वाटतं की तुमचे लोकांना यशाकडे घेऊन जाण्याच्या मधले जे तुमचे मार्ग आहेत ना, ते नॉर्मल ट्रॅडिशनल मार्गांपेक्षा वेगळे आहेत आणि आपल्या भारतीय मातीशी जुळलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही थोडंफार सांगा, मग आपण पुढे डिस्कशनला लागू. नक्की. भारतीय मातीशी जोडलेले आहेत. मी असं म्हणेन की तो कनेक्ट पहिला भगवद्गीतेशी जातो. हम्म, माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मग मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन, अनेक देशांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कोचिंग कन्सल्टिंगसाठी हिंडणं, हा, त्या ऑर्गनायझेशन्स मध्ये सेटअप करून देणं, हा, हे सगळं सुरू होतं. पण हा, त्याच वेळेला घरातून सुद्धा वेगळ्या पद्धतीचं सांगणं व्हायचं. माझे बाबा अतिशय उत्कृष्ट कामं, त्यांची कुठली कामं असायची आणि तितकेच शांत असायचे. हा. आणि मग पुढे भगवद्गीतेचा बघत असताना एक जाणवलं की त्याच्यातलं सूत्र एक आहे की शांतता आणि उत्कृष्टता. मग उत्कृष्टतेची कास धरायला पाहिजे पहिल्यांदी. आणि मग ती उत्कृष्टतेची कास धरली की चिडचिड अनुभवायला येते. कारण तुमची उत्कृष्टतेची कास जर का प्रामाणिक असेल तर तुम्ही पॅशनेटली त्याच्या मागे लागलेला असता. मग काही वेळेला प्रोसेस एखाद्याला हुकली जाते, मग प्रोसेसचं भान यायला लागतं. मग पुन्हा अरे मी एवढं करतोय, आजूबाजूची लोक का करत नाही, त्याची चिडचिड सुरू होते. म्हणजे उत्कृष्टतेची कास धरल्याशिवाय जो शांत राहतो तो मूढ माणूस, असं कृष्णाने पण सांगून ठेवलेलं आहे. मग ती शांतता काही कामाची नाही. मग हे प्रिन्सिपल खूप मोठं आहे भगवद्गीतेतलं. आणि ते पहिल्यापासून आमच्या घरात पण तसं होतं आणि मी तसं वापरत आलो. आणि त्याचा कनेक्ट मग मी आता असं सांगतो तसं की बाबा रे, मी काय करतोय काय नाही, मी दोन्हीकडे स्वतःला घडवतोय की उत्कृष्टता आणि शांतता. उत्कृष्टतेसाठी ही जी सगळी सायन्सेस आहेत, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे शास्त्र आहे, लिडरशिपचे शास्त्र आहे, प्रोग्राम मॅनेजमेंटचे शास्त्र आहे, मग बाकी सायकोलॉजिकल आस्पेक्ट जे आहेत ते शिकून घेणं. मग ह्याचाच उपयोग करत करत आत बघणं, शांत कसं राहता येईल, की प्रोसेस पालटा पालटा शांत कसं राहणार आहे. ते शांतता आणि उत्कृष्टता ह्याचा दुवा आहे, तो प्रोसेस आहे. मग हे कळायला लागलं आणि हे मी लोकांना सांगायला लागलो. खरं सांगायचं तर माझे अनुभव मी लोकांना सांगतो. मी नवीन काही सांगत नाही, नवीन काही पुस्तकं लोकांना सांगत नाही की हे बघ हे मी करत आलो, ह्याच्यावरनं असे टेक्निक तयार केलेत, असे मेट्रायसेस आहेत, हे तुम्हाला उपयोगी जातील. आणि आपल्याकडे जसा पूर्वी, मला एक विचारायला परत तू आवडेल विचारलं की भारतीय. हे हो टेक्निक जे सांग ना. आहे, हे हा. टेक्निक कुठून तरी वाचून आणलेलं नाही, अनुभवातून आलेलं आहे. नाही, नाही, Right? अनुभवातनं. हो. आणि उपनिषद आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत बघ. हो. किंबहुना तुझा प्रश्नच फार सुंदर आहे की भारतीय मातीशी जोडलेलं. हम्म. त्याचं आपल्याकडे काहीही संवादातून होतं. म्हणजे जे शिकणं आहे ते संवादातून होतं. आणि ह्याची खूप लहानपणापासून रुजवात झाली की आजोबा जे मला अनेक गोष्टी शिकवल्या, त्यांनी शिकवल्या म्हणण्यापेक्षा कुठलीही गोष्ट शिकायची कशी हे त्यांनी शिकवलं. मग ते इंग्रजी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, Right. की हार्मोनियम वाजवणं असेल किंवा नारळ खवणं असेल,
की ते शिकायचं कसं असे शिकवायचे ते. आणि त्याच्यामध्ये ते खूप संवाद साधायचे, खूप म्हणजे खूप, की एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ विचारला तर ते पटकन सांगायचे नाही, ते मला उलट प्रश्न विचारायचे की मग हे बघितलंस का. मग त्या शब्दाला पूर्ण प्रदक्षिणा वगैरे घालून ते शब्दावर यायचे. मग तोपर्यंत 15-20 शब्द लक्षात यायचे. म्हणजे व्हर्नॅक्युलर मीडियम मधून असून सुद्धा इंग्रजीचा कधीच प्रश्न नाही पडला. तर ते त्यांच्यामुळे. मग हा संवाद मी माझ्या प्रोग्राम्स मध्ये आणायला सुरुवात केली आणि याचा फीडबॅक काय मिळतो, की कोचिंग असेल, ट्रेनिंग असेल, इन्स्ट्रक्शन्स असतील, लॅबोरेटरीज असतील, या सगळ्यामध्ये संवाद असतो. म्हणजे पुस्तकात सुद्धा, म्हणजे माझं कौतुक असं नाहीये, पण माझं ते फोकस होतं, माझं ते मिशन होतं, की संवाद साधता आला पाहिजे मला लोकांशी. तो जर का मला माझ्याशी साधता आला तरच मला लोकांशी साधता येईल. आणि मग पुस्तकावरती सुद्धा फीडबॅक येतात मला, की तुम्ही आमच्याशी बोलताय असं आम्हाला नेहमी पुस्तकात नाही, हा कायम फीडबॅक आहे मला. आणि मग ते मी चालू ठेवलं, की उत्कृष्टतेची सायन्सेस, टिप्स अँड ट्रिक्स, शांतता उत्कृष्टतेतूनच येणं, ते सुद्धा बघणं, अशांतता बघत बघत अशांतता स्वच्छ करणं, ती मग कामातली असो किंवा स्वतःतली असो. आणि हे करत असताना संवाद साधणं. त्यामुळे तू जर काय सगळं पाहिलंस, की पुस्तकं आहेत किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग असेल तर तिथे लॅबोरेटरीज आहेत. अथर्व शीर्षाची लॅबोरेटरी, अप्लाइड भगवद्गीतेची लॅबोरेटरी, ह्या सगळ्या उद्योग तिथून सुरू झाले. ओके. आता हा जो असं विषय आहे. आहे ना तुझा, की अथर्व शीर्षाची लॅबोरेटरी, हम्म, भगवद्गीतेची लॅब, या हम्म, पद्धतीमध्ये अथर्व शीर्ष, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम किंवा हम्म, उपनिषद ह्यांच्याकडे हम्म, आतापर्यंत कोणी पाहिलेलं नाहीये, जे पाहण्याची खरं तर फार गरज आहे. आपल्याला या हम्म, गोष्टी शिकवल्या जातात आपल्या नवीन पिढीला सुद्धा, किंवा इव्हन हम्म, आमच्या पिढीत म्हण, तुमच्या पिढीत म्हण, सगळीकडेच, की हे हम्म. पाठांतर शिकवायचे लोक. हा, पण पाठांतर करून काय होतंय, अर्थ समजाना. हा, हा, अर्थ समजल्याशिवाय कसं होईल. हा. हा जो विषय खरंय. आहे, हे तू करतोय, ती खूप वेगळी गोष्ट आहे, ती खूप गरजेची गोष्ट आहे. आहे, नक्की गरजेची गोष्ट आहे. आणि लोकांना पण आता कळायला लागलाय. म्हणजे तू म्हणालीस ना, दोन गोष्टींनी बघू आपण, की हा, या सगळ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो हा, तसा फारसा उत्साहवर्धक नाही, असं आधी सांगतो. निगेटिव्ह नाही सांगत आहे, पेसिमिझम नाही बोलत आहे. पण फॉर एक्झाम्पल, आता 2020 साली मी फॉर्मली अथर्व शीर्षाचे वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली, होय, किंवा फॉर्मली गोष्ट भगवद्गीतेचे वर्कशॉप. पण त्याच्या आधी बरोबर. करत नव्हतो, करत होतो. अगदी मिडल ईस्ट मध्ये असताना सुद्धा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे एखादं डिस्कशन चालू असताना पटकन एखादा भगवद्गीतेचे श्लोक सांगून त्याचे मॅट्रिक्स वगैरे दाखवायचो. आणि समोर अगदी मुस्लिम धर्माचं कोणी असेल तरी सुद्धा मी त्याला सांगायचो, की ही दोन मित्र होते, या दोन मित्रांपैकी एकाने खूप भोगलेलं होतं, त्यातून तो सुटलेला होता, आणि एक भोगत होता आणि त्यातून त्याला सोडवायचं होतं. अशा दोघांची कथा आहे. आणि या कथेमध्ये या स्टेजला हा त्यांच्यामधला डायलॉग आहे, तो मला उपयोग झाला प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आणि सेटअप करणारा, हा मी तुला सांगतोय. त्यामुळे त्याच्या मागचे धर्माचं आवरण वगैरे बघ. आणि त्यांनी पण कधी असं पाहिलं नाही. पण त्याच्याकडे ज्यावेळेला 2020 साली मी फॉर्मली सुरू केलं, त्यावेळेला माझ्याकडे येणाऱ्या पार्टिसिपंटचे ऍव्हरेज एज, माझ्याकडे डेटा आहे तो पूर्ण, अगदी प्रत्येक पहिल्या ट्रेनिंग पासून डेटा आहे. तर याच्यामध्ये ऍव्हरेज एज माझं 63 होतं. हो, 63 ऍव्हरेज एज असेल तर तेवढं म्हणजे सिनियर सिटीजनच येते. पण हो, म्हटलं असू दे, हळूहळू तो शब्द फुलेल. पण आज आता ह्या पार्टिसिपंटचं म्हणजे पहिल्या दिवसापासून 2020 18 मार्च हा, पासून ते आतापर्यंतचं जर ऍव्हरेज काढलं, तर एक पहिल्यांदा 62-63 असलेलं आज आता आपलं 49 आलंय. म्हणजे त्यात ते पहिले आहेतच. हे जर का या वर्षाचं काढलं तर त्याच्यापेक्षाही खाली आहे. आणि आता आपल्याकडे भगवद्गीता ही बॅच जस्ट झाली, जस्ट म्हणजे जस्ट मागच्या शनिवारी. त्याच्यात 25 ते 55 या वयोगटातली 73% लोक होती. हा, मग आता हे सुरू झालं. आणि आता तू म्हणतेस तसं, की पाठांतर वाईट आहे का चांगलं आहे, याच्याबद्दल मी बोलत नाही, कारण पाठ करू नका म्हटलं की लोक वैतागतात. पण पाठांतर झाल्यानंतर जे करायला हवं ते होत नसल्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पाठांतराने एक्झॅक्टली. कधीच प्रॉब्लेम तयार केला नाही, पण तिथे थांबायला लागले लोक. आणि त्याच्यातच तो एक इगो सॅटिस्फाय लागला, की वा माझी आता भगवद्गीता पाठ झाली, वा माझा रुद्र पाठ झाला. ओके, मग पुढे काय केलंस त्याचं? म्हणजे नाव यू डोंट नीड एनी एक्सटर्नल मटेरियल फॉर रिफर. तुला कागद पेन्सिल वगैरे काही लागत नाही. पण इथे आलं, पण मग ते नुसतंच घोकंपट्टी सुरू झाली. मग त्याचा वापर का नाही करत आहे? मग असं ते ज्यावेळेला झालं सुरू,
छान होतं. आधी एक एक बेसिक केस सांगतो, म्हणजे बघ कसं होतं ते, की आता पर्सनल काउन्सिलिंग करत असताना एक सुसाइडल टेंडन्सीची केस आली होती. वय वर्ष 19. वय तर वर्ष? ती मला म्हणाली, म्हणजे 19, हो. म्हणजे वय वर्ष 19 ते 85 हा रेंज आहे आता. म्हणजे मी ज्यावेळेला पर्सनल काउन्सिलिंग करतो त्यावेळेला. हा हा. आणि रिॲक्शन्स साधारणतः एकच असतात. घटना वेगवेगळ्या असतात, पण घटनेखालची कारणं तीच असतात. हं? तर ह्या बेसिसवरच मी मागचे काही दिवस, म्हणजे मागचे काही महिने आपल्याकडे भगवद्गीता करतोय. त्याच्याबद्दल नंतर सांगतो. पण ह्याचा कसा उपयोग होतो बघ, की ती मला म्हणाली, की असं असं होतंय आणि बास झाला आता. म्हटलं छान आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं मी इथे तुला काय कर, काय करू नको, आत्महत्या करणं चांगलं, वाईट हे सांगायलाच आलं नाही मुळात फंडामेंटली. बिकॉज दॅट यू नो. इथे पुन्हा मी ते प्रिन्सिपल वापरतो भगवद्गीतेचे. कृष्णाने कधी डिक्टम पास नाही केले. तो असंच कर, तसंच कर. तो एवढंच म्हणाला, जे काही करशील ते शांत चित्ताने कर. युद्ध सोडून गेलास तर युद्धाचा विचार परत घरी गेल्यानंतर माझ्या मनात आला नाही पाहिजे. मग हे संपलं तुझ्यासाठी. आणि युद्धात राहिलास तर मग समोर आजोबा आहेत, गुरु आहेत, हे विचार नाही आला. तू जिथे असशील तिथे पूर्णपणे राहा. माझं काहीच म्हणणं नाही. हेच मी तिला, इनफॅक्ट आज सुद्धा एक केस झाली, म्हणजे आज त्याचं डिसिजन झालं. दोन्ही सांगतो तुला. एक आत्ताची जी 19 वर्षाची मुलगी होती ती, म्हणजे एका त्या डॉक्टरनी मला सजेस्ट केलं, की मी तुमच्याबद्दल ऐकलंय, तर मी हिला पाठवते. म्हटलं पाठवा, बघू काय होतं ते. आणि दुसऱ्याच सेशनला त्यांच्याकडे फीडबॅक गेला, की ती एवढी बडबडून बोलली. हो म्हटलं, बरोबरून बोलली, आणि तिने मला अप्रिसिएशन दिलं. यू आर द फर्स्ट पर्सन हुम आय सीन आय हॅव नॉट बीन जज्ड. म्हणजे मी जज नाही झाला, असं तिचं म्हणणं होतं. तर तिला पहिल्यांदा विचारलं होतं, म्हटलं आपण प्लॅन करू म्हटलं तुझी आत्महत्या. फक्त एक काम कर म्हटलं, यू हॅव टू बी एक्सलंट इन व्हॉट एव्हर वर्क दॅट यू डू, इन्क्लुडिंग दिस डिझायर. म्हटलं तू लिहून काढ. म्हटलं झालं कसं. आणि मग ती लिहायला लागली त्यावेळेला ती पहिल्यांदा घाबरली, नंतर हसली. हा. आणि म्हटलं मग आपल्याला प्रॉब्लेम नाही कधी. मी तुला व्हॉट एव्हर यू डू आय विल बी विथ यू. बट आय नीड ओनली वन प्रॉमिस, दॅट यू विल डू व्हॉट एव्हर विथ काम मेंटॅलिटी. पण ते जे करशील ते उत्कृष्टने करशील. आणि फीडबॅक आला तिचा 3-4 ह्याच्यात. मग ते ब्रेकअप झाला होता, हे झाला होता. आता काय होतं काही वेळेला, अचानक आपण सांगू शकतो, हे वय अभ्यासाचं आहे का, अशी लफडी करत हिंड नाही. अरे झालं ना तिचं, आता चौकशा करू नको ना तू. आणि मुळात नीती आणि तिच्या भानगडीच एका अनैतिक समाजाने काढल्यात ना. हो. त्यामुळे कुठल्या फाउंडेशनला जाते तुम्ही. आता तिला, ती काय म्हणते हे तिचं तिला दाखवण्याची आहे. मग इथे परत ते झालं. किंवा आता एक मुलगी होती, मुलगा होता, 27 वर्षाचा होता, 3-4 वेळा SSB क्लिअर नव्हता होत, म्हणजे शॉर्ट सर्व्हिस ह्याचं आर्मीचं. आणि आता तो झाला क्लिअर, आणि एअरफोर्सला जायचं, एअरफोर्स जास्त सगळं म्हणाला. आणि त्याच्या आईचा फोन आला, की डीजी तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग करता. म्हटलं प्रॉब्लेम काय झालाय. नाही ते म्हणत तो घाबरलाय म्हणे, आता एअरफोर्सला जायचं नाही. म्हणतो मग नको, काय प्रश्न काय. नाही नाही त्याला जायचं आहे. मग बरं म्हटलं बोलू दे. मग काल आमचं बोलणं झालं. म्हणलं ऐक, तू डिसिजन वगैरे घ्यायच्या भानगडीत पडू नको. मग गप्पा मारत मारत हे ते त्याला गोंधळ क्लिअर करायचा प्रयत्न केला मी तिथे. की गोंधळ असेल ना तर सक्सेसची मारामारी होते. अगदी कारण शंभर. ज्याला आपण पाप 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 म्हणतो ना, दॅट इज काय, पाप कसलं काय. जो आता रुद्रामध्ये चोरांना नमस्कार केला, नमो वंचते परिवंचते सायुनाम पतये, म्हणजे फसवणारा, खोटं बोलून फसवणारा, फसवताना हत्या करणारा, अशा सगळ्यांना नमस्कार केले. मग पाप कुठलं. फंडामेंटली पाप इज अस्थिरता. अस्थिरता म्हणजे गोंधळ. आणि बॅलन्स जर का हल्ला असेल तर यश कसं मिळवणार. आता ह्याच्या दृष्टीने यश काय होतं, एअरफोर्समध्ये रँक मिळणं किंवा एअरफोर्समध्ये डेकोरेट होणं यश नव्हतं. त्याला तेवढं भीती वाटत होती, की तिथल्या रॅगिंगला मी काय म्हणतात त्याला, जो रगडा असतो तिथे मी जाईन ना. एक तर माझं वय सरळ 27-28, माझ्या बरोबरचे पियर्स असतील ते 22-23चे. आय एम ऑलरेडी 6+ इयर्स. हे सगळं त्याच्या डोक्यात होतं. मग हे ज्या क्षणी आज मेसेज आला संध्याकाळी 6:30ला, की डीजी आपलं आजचं बोलणं नको, आणि बोललो तर मी फक्त एवढंच सांगणार आहे, आय एम कन्व्हिन्स्ड मी जातो एअरफोर्समध्ये. जॉब बिब सोडलाय, 27 तारखेला चालला. व्हेरी गुड. ह्याचं सगळं गमक हे तू म्हणालीस तसं भारतीय मातीशी येतं, भारतीय मातीशी येतं. मुळात भारतीय मातीतच. प्रत्येक गोष्ट प्रोजेक्ट आहे, की त्याला आता डिसिजन आहे ना, की तो गोंधळ आहे. आणि डिसिजन म्हटल्यानंतर गोंधळायला होणारच. हवं नको असतं. एक्स डिसिजन घेतला की हवं नको, वाय डिसिजन घेतला की हवं नको. पंचायत डिसिजन घेतल्यानाची नसते. पंचायत डिसिजन घेत असताना काही हवं मिळत नाहीत आणि काही नको मिळतात.
आणि डिसिजन घेतल्यानंतर सुद्धा सगळी हवी हवी झालेली नसतात आणि सगळे नको सुद्धा निघालेले नसतात. तिथे ज्या क्षणी आपण शांतपणे पाहतो की हे बघ, हे डिसिजन घेतल्यानंतर सुद्धा हे मिळणार नाहीये, असं ज्यावेळेला आतून फील येतं त्यावेळेला गणित सुटतात. असं हे माझा उद्योग चालू आहे. आणि हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट सुद्धा येतं की बाबा रे, तुझा शेड्यूल डिले झालाय. ओके, कोण डिले झालाय? प्रोजेक्ट डिले झालाय. मग तुझ्या डोक्यावर कशाला घेतो तू? ते लोक काय आरडाओरडी करतात तुझ्या नावाने की प्रोजेक्ट डिले झाला. मग त्यांना सांग ना, प्रोजेक्ट डिले झाला ना, मी नाही ना डिले झालो. म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे भगवद्गीतेमधली, मुक्त संघ समाचार, तू गरज नसताना मी राजा म्हणून गाव धुंडावतोयस, मग लोक तुझ्यावर अटॅक करणारच. तू राजा नाही, तू राजाची भूमिका करतोय. मुळात तू प्रोजेक्ट मॅनेजर आहेस ना. म्हणजे प्रोजेक्ट वेगळा आणि मॅनेजर वेगळा. मागची 26 वर्ष मी लोकांना हे खेळ खेळत खेळत एवढंच सांगतोय, तुम्ही डोक्यावर घेता उगाच. प्रोजेक्ट हा वेगळा आहे आणि मॅनेजर हा वेगळा आहे. यू आर मॅनेजर. मग प्रोजेक्ट डिले झाला तर तू तू लावून कशाला घेतो? लोक शिवाय घालतात तुला, तुलाच घालत नाहीयेत त्या. ते प्रोजेक्टशी डायरेक्ट बोलू शकत नाहीत कारण प्रोजेक्टची भाषा वेगळी आहे. क्रिटिकल पाथ, WBS, रिस्क रडार, स्टेक होल्डर रडार, हे लोकांना कळत नाही. तुला कळतंय ना. मग तू प्रोजेक्टशी त्यांना बोलायला शिकव की आपण सगळे म्हणून प्रोजेक्टशी बोलू. म्हणजे तू बाहेर आला. हे जे आहे, हेच जसं प्रोजेक्टकडे पाहतो तसंच मी माझ्याकडे पाहू शकेन का, की धनंजय आता ह्याच्याशी भांडतोय, हे धनंजय पाहतोय. आणि हे असं एक 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 करत जातो. आणि हे अक्षरशः तुझा जो हे आहे ना, सक्सेस, यशाची मूलमंत्र का, हो. असंच आहे आपण म्हणतो ना ह्याला. हा. ते यशाचं मूलमंत्र हा बेस आहे. एकतर क्लॅरिटी की तुला काय हवंय. ती. तर मला 400 कोटी रुपये बँकेत पाहिजेत. फॅन्टॅस्टिक, चल सुरू कर. नाही, असे पैशाची हाव, काय फरक काय पडतो? हा, म्हणजे बघ, आता बऱ्याच वेळेला ना लोकांना यशस्वी व्हायचं असतं, पण यशस्वी हा, व्हायचंय म्हणजे नक्की काय करायचंय हे त्यांना माहिती. प्रिसाइसली. म्हणजे इथे गडबड होते सगळी. एक्झॅक्टली. आणि मग गंमत बघ, यशस्वी लोक सुद्धा यशस्वी समजत नाहीत स्वतःला. का? तर अरे, मागच्याच वर्षी यश मिळून गेलं तुला, तुला कळलंच नाही. हो. म्हणजे बघा, हा मग कसं होतं म्हणूनच की, हा, आणि मग असं ती धाव म्हणतात ना राहते. सो हा, की सक्सेस कम्स टू दोज हु आर टू बिझी टू लुक फॉर इट. नाही बरोबर आहे. पण मग देन होतो कुठे सांगतो तुला गंमत. दोन मला याच्यामध्ये दिसले. म्हणजे अगदी एंटरप्रेनर्सचं ज्यावेळेला पर्सनल काउन्सिलिंग चालू होतं त्यावेळेला सुद्धा बऱ्याचदा तेच होतं की, अरे तुला नक्की करायचं काय, ठरवू ना, लेट अस डिस्कस दॅट. म्हणजे डिसिजन घ्यायचा आहे की हा जॉब सोडू का हा जॉब चालू ठेवू, परदेशातला जॉब. अरे तू काय वाटेल ते कर ना, पण तू जे करतोयस ते कशा करता करतोय. आणि मग इथे परत भगवद्गीतेतला श्लोक येतो, अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा. आता तुम्हाला विचारतोयस की कुठली ऍक्शन घेऊ. ऍक्शन इज ऑन द 4th स्टेप. त्याच्या आधी उपकरणं, म्हणजे ऍक्शन उपकरणं एका स्टेपवर, त्याच्या आधी करता म्हणजे तू आणि तुझी टीम, आणि त्याच्या आधी कशा करता. मग अधिष्ठान मध्ये तुझं मिशन, विजन, व्हॅल्यू आली की नाही, माझं मिशन आता धरून चाल की माझं वय 50 आहे आणि आता माझं मिशन जे आहे ते शांतता, स्वास्थ्य आणि ऑटोनॉमी, की मला माझं काही करता आलं पाहिजे, हे तुझं मिशन आहे. ओके, मग तुझं विजन काय आहे? नाही, या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट, या कंपनीचा सिनियर व्हाईस प्रेसिडेंट झालं पाहिजे. मग मिशन आणि विजन हातात हात घालून जात नाहीये. कारण एखाद्या कंपनीचा सिनियर व्हाईस प्रेसिडेंट झाल्यानंतर शांतता, स्वस्थता आणि स्वतंत्रता मिळणार नाहीये. मग तुझं विजनच मुळात मिशनचं कॉन्ट्राडिक्टरी आहे. मग तू किती बोलत फिरलास, बाहेर यश मिळालं तरी इंटरनली यू नो दॅट यू आर नॉट सॅटिस्फाईड, ऑर यश मिळून सुद्धा तुला गंमत येत नसेल. कारण कॉन्ट्राडिक्शनच आहे. मग अशाला बसवावं लागतं त्यांना की यशाचं मूलमंत्र प्रॅक्टिस आहे, कन्व्हिक्शन आहे, हार्डवर्क आहे, स्मार्ट वर्क आहे, प्रोसेस पाळणं आहे, सगळं आहे. पण बेसिक हाव आय डिसाइडेड मेजरेबल टँजिबल सक्सेस, आणि ते डिसाईड नसल्यामुळे दोन गोष्टी सुरू होतात. एक, यश मिळायच्या आधी घमासान, गोंधळ, आणि त्यातून निर्माण होणारी विशेष सायकल की काय जमतच नाही, हेच नाही, तेच नाही, एवढी प्रॅक्टिस करतोय तरी होत नाही. मी अशाने विचारतोच होतो, चांगलं झालंय तुझी प्रॅक्टिस करतोय, उद्यापासून आपण काय करूया की प्रॅक्टिसचं सुद्धा मेजरमेंट करूया. म्हणजे किती तास प्रॅक्टिस केलीच नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा बोलायला प्रॅक्टिस करायची असेल तर आपण काय करूया, उद्यापासून 3 दिवस फक्त उच्चाराची करू, मग त्याच्यानंतर 5 दिवस फक्त टोनची करू, मग त्याच्यानंतर ते 3 दिवस टोन आणि उच्चार,
मग तुला कळायला लागेल की साधारणतः तथ ददन आणि यरल अवश्य या 2 ओळीमध्ये मराठीत तुझी गडबड होते. तुला तबला म्हणताना नेहमी हाकरिंग होतं. मग त्याच्यावर कर. म्हणजे जसं लहान मूल चालायला शिकतं तसं त्याचा प्रत्येक डेल्टा ठरलेला असतो की या वेळेला दोनदाच पडून मला उभं राहता आलं. या वेळेला पडलो तरी नाक जमिनीला लागलं नाही पाहिजे. या वेळेला पडलो तर हातावर पकडतात. सो एव्हरीवेअर देर इज अ लिमिट ऑफ फेल्युअर अँड दॅट गोज ऑन डिमिनिशिंग. दॅट इज द इव्होल्युशन ऑफ सक्सेस. सो सक्सेस इज एव्हरी स्टेप. पण ती मला माहितीये की मला ह्याच्यासाठी हे करायचं. तर हे पहिलं. मग ह्या सगळ्या बाबतीत म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट असो, लिडरशिप असो, अगदी फिलॉसॉफी सुद्धा असो. म्हणजे आता ह्या लहान मुलांचे केसेस सांगितल्या 19 वर्ष, 27 वर्ष, 30 वर्ष. एक घरात एक आलं होतं म्हणजे ती आई होती त्याची. ती आई 73 वर्षाची होती आणि त्यामुळे माझा मुलगा सध्या काय अध्यात्माच्या मागे लागलेला आहे. मग काय म्हटलं प्रॉब्लेम नाही. तो भयंकर असं हे करतो की कोणी नकोय त्याला, कोणी नकोय त्याला. हे जे तू मगाशी म्हणालीस ना की त्याला ते कळलेलंच नाहीये की शांतता हवी असेल तर क्रॉफर्ड मार्केटमध्येच प्रॅक्टिस झाली पाहिजे. की शांततेसाठी हिमालयात जाऊन प्रॅक्टिस करायला तुला कोण भांडायला येत आहे? तू 4 चौघं भांडायला येते तिथेच बस. पण मग ह्याला कोणीतरी काहीतरी बोलतोय घशात घालून ठेवलंय आणि मग त्रास कोणाला होते? लोकांना. मग तिला म्हटलं हा प्रश्न तुझा आहे का त्याचा आहे? ते म्हणते त्याचा त्रास मला होतोय. मग म्हटलं मग तू त्याला सुधारायला जाऊ नको ना. तुझा त्रास कसा कमी होईल हे बघ. नाही पण तो माझा मुलगा आहे. म्हटलं एकदा काय ते ठरव. तू एक आई म्हणून माझ्याशी बोलतेस तर मग आपण त्याच्याकडे बघू. एक गृहिणी म्हणून माझ्याशी बोलत असेल तर टेम्पररी मुलाला बाजूला ठेव. हे जे आता हे मी पण अशा अनुभवातनं गेलोय म्हणून मी एम्पॅथेटिकली सांगू शकतो. फ्रँकली 2-2.5 वर्ष भरपूर भोगलाय मी पण. पण हे ते क्लॅरिटी येत नाही. ह्या ज्या ऑब्लिगेटरी ड्युटीज आपण चढवून ठेवतो ना विदाऊट नोईंग द कॉन्ट्रीब्युशन. आणि मग कुठेतरी नंतर मग तो सोर्स येतो, हाऊस येते की नाही मुलगा 12वीत आहे, मुलगी 12वीत, मग जाईल की तिचं ती. नाही मग तिचं ते हे ते म्हटलं तुला विचारतंय का कोण? नाही माझी मुलगी बाळंतीण होणार आहे मग तिच्या मदतीसाठी जायला लागेल. तिने बोलवलं का तुला? आणि मग तिथे गेल्यानंतर तिने कोणी मदतीला ठेवली की तुझी चिडचिड, आमची आता काय मदत नकोय. हा जी भानगड चालते. हे तू पहिला जो प्रश्न होता तुझा तिथून इथपर्यंत येत आहे. आणि 26 वर्ष हेच पहिल्यांदा बराच डेडिकेटेड 2015 पर्यंत मी कॉर्पोरेटमध्ये होतो. 16, 17, 18 ह्याच्यावर अभ्यास सुरू झाला. आधी होता तो फॉर्मलायझेशन केलं. 2020 पासून आता अनेक गोष्टी एकत्र आणल्या स्ट्रेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 एलिमेंट्स फॉर कोलॅबरेटिव्ह मीटिंग्स. म्हणजे भूमी आप अनल अनिल खम म्हणजे पंचतत्व. ती पंचतत्व जर का वापरली ते वापरून आपण मीटिंग टाइम 63, 62, 51% कमी केलेले आहेत ठिकठिकाणी. की भूमितत्व जलतत्व न वापरता सगळी अग्नितत्व वापरलं जातं आणि त्यामुळे आर्ग्युमेंट्स होतात. मग त्यापेक्षा ओके आता राऊंड पहिली भूमितत्वाची, दुसरी राऊंड जलतत्वाची आणि त्यांनी मीटिंगचा वेळ कमी व्हायला लागला. असं काय 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 आणलं. फॉर एक्झाम्पल कॉम्पिटन्सी ऍप्लिकेशन इंडेक्स ऑफ अथर्व शीर्षे. कालच एका मोठ्या योगा इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान झालं. म्हटलं मी काही सांगणार नाही. मी असं सांगितलं की ऐकण्या बोलण्याचं ध्यान मग अववक्तारम एवढी एकच ऋचा घेतली अथर्व शीर्षातली आणि त्याला कम्युनिकेशनचा पॅटर्न आणि मग कृष्णाने त्याच्यातली टिप आणि मग त्याचे प्रश्न काढले. मग प्रश्न मेजर कसे करायचे. मग मला सांगता आलं पाहिजे की आता माझं अववक्तारम ही क्षमता 0.62 आहे. मग ती कसून काढली ती 0.62. हे बघ हे सगळे प्रश्न मी सातत्याने मला विचारतो. मागच्या 4 तासात चिडचिड न होता मी बोललो का? बोललो असीन सातत्याने 4 तास तर 4 मार्क द्यायचे. नाही चिडचिड झाली, खूप वेळा चिडचिड झाली तर 1 मार्क द्यायचा. असे मार्क देत देत ज्यावेळेला कॉम्पिटन्सी येते मग माझं मी काय म्हणेन की हा पुढच्या गणपती उत्सवापर्यंत माझं हे 0.62 0.67 ला गेल्याशी कारण. पण हे आता हे जे तू सांगितलंस ना, हे जे पॉइंट्स काढणं किंवा हे जे क्वेश्चनायर बनवणं, ही जी सिस्टमॅटिक पद्धतीने काम करणं, हे आपल्याकडे आतापर्यंत झालं नव्हतं. ते तू आता करतोयस. आणि हे अजून तरी मला दिसलं नाही. आणि लोक म्हणतात तसं की वी हॅव नॉट सीन. म्हणजे एलिट क्लास सुद्धा मला येऊन सांगतो की वी हॅव सीन फॉर द फर्स्ट टाइम.
की हे तू फक्त मराठीत करतोयस का इंग्लिश नाही, इंग्रजी हिंदी सगळीकडे सुरू असतं. हो, कारण कॉर्पोरेटमध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला हे मी इंग्रजीत करतो. ऑब्व्हियसली करावंच लागेल म्हणून. त्यामुळे हिंदी, इंग्रजी, मराठी म्हणजे जर का बघितलं, जर का 100 कार्यक्रम झाले हा. तर साधारणतः 40-45 ते 50 मराठीत होतात, हा. 30-35-40 पर्यंत इंग्रजीत होतात आणि 7 ते 10 पर्यंत हिंदीत होतात. आता हे आणखी जशी भाषा तशी. बोलण्याच्या ह्याच्यातनं एक जाणवता एक प्रश्न येतो सहज असा, की हे जसं तू म्हणालास की सुरुवातीला 63 एज होतं, तिथून खाली 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 येत गेलं आता. तर मी एक विचारेन की भगवद्गीता किंवा काही बेसिक गोष्टींच्या थ्रू शाळांमध्ये पोचणं, शाळेच्या मुलांमध्ये या गोष्टी रुजवणं, याच्याबद्दल तू विचार केलास का? हो, माझं त्याच्याबद्दलचं गरज मत आहे. हे असं आहे की नाही, शाळेमधल्या मुलांना याची गरजच नाही. ऑनेस्टली सांगतो ना तुला, हा. की भगवद्गीतेची खरी उपयुक्तता कोणाला, हा. जो फ्रस्ट्रेट झालाय त्याला. हम्म. त्यामुळे शाळेतल्या मुलांपर्यंत, म्हणजे माझ्याकडे शाळा येतात, मी पहिल्यांदा सांगतो की शाळेतल्या मुलांना तुम्ही ह्याच्यात पुश करू नका. शाळेतल्या मुलांना दिसू दे, संयत प्रमाणम कुरुते लोक तदनु वर्तते. तर जेव्हा शाळेतल्या मुलांना चेंज करायचं असेल ना, तर त्यांना नका सांगू, आपण शिक्षकांशी बोलू, त्यांच्या पालकांशी बोलू, त्यांच्यासाठी सेशन्स ऑर्गनाईज करू. कारण मुलं, जसे 5वी पर्यंतची मुलं असे धरू आणि त्यांचे पालक, तर मुलं फ्रस्ट्रेशन मध्ये कमी आले, ते आनंदातच जगत असतात. हो. मोठी माणसं, समाज, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षकच त्यांना फ्रस्ट्रेशन मध्ये लोटत असतात. त्यामुळे ह्यांना जर का सांभाळलं ना पालक आणि हे, पण त्याला तयारी नाहीये. म्हणजे पालक काय किंवा शिक्षक काय, अनेक शाळांचे चेअरमन वगैरे म्हणतात की तू मी कर एक मुलांसाठी. सूचना देईन तुला याच्यामध्ये, दे एक की. सूचना देईन की हे बघ, शाळेच्या मुलांची मानसिकता पाहून त्यांना योग्य पद्धतीने विचार कसे करावे हे गाईड करू शकणारे, मग त्याला भगवद्गीता नकोय, पण त्याच्यासाठी आवश्यक ती सूत्र शोधून त्या सूत्रांचं आपण जर शाळेच्या मुलांकरता काही केलं तर काय होईल? वाया शिक्षकच होईल ते, हेच सांगतो मी, की ते करता येईल आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल आता बोरिवलीला, त्या बोरिवलीच्या शाळांनी पटलं त्यांना, जवळजवळ 200च्या वर त्यांच्या योगा शिक्षण संस्थेतनं आले होते, म्हणजे त्यांची काय ट्रस्ट आहे, त्यांच्या शाळा आहेत. तर त्यांना म्हटलं, मी तुम्हाला सांगतो, कारण मी शाळेत किती वेळा येणार मुलांबरोबर, अगदी महिनाभर आलो तरी सुद्धा महिन्यानंतर काय. सो मी शिक्षकांना तयार करतो तुझं आणि म्हणणं आहे की शिक्षक त्यांच्यावर शिक्षकांना सातत्याने train असतील. करावं. हा, शिक्षकांनी अनुभव घेतला ना. कारण फॉर एक्झाम्पल मी सुद्धा घरी आजोबा सांगायचे नाही, ते करून दाखवायचे. फॉर हो. एक्झाम्पल शब्द आडला तर ते डिक्शनरीत बघायचे. त्यामुळे त्यांनी सांगितलं नाही कधी डिक्शनरीत बघ, ते म्हणायचं मी डिक्शनरीत बघतोय, तू शोध तुला कुठे बघायचं तिथे. हा. तर हे जर का शिक्षक तसे तयार झाले ना, तर मुलांना शिकवणं हे नॉन कॉन्ट्रीब्युटरी आहे. इफिशियन्सी खूप कमी आहे. त्यापेक्षा शिक्षकांना शिकवलं तर, आणि ऑल सेड अँड डन, की मुलं शिक्षकांचं पटकन ऐकतातच, म्हणजे आई बाबांपेक्षा नाही, आमच्या टीचरनी आम्हाला सांगितलं. सो इफ द टीचर कॅन ट्रान्सफॉर्म अँड ट्रान्समिट दीज आस्पेक्ट, इट याच्याबद्दल विल बी ना मच फास्टर. याच्याबद्दल आपण सिरियसली काहीतरी विचार करणं फार गरजेचं आहे. आणि माझ्याकडे कोर्स कव्हरेज रेडी आहे. मी अनेक शाळांमध्ये गेलाय, ते काही शाळांमध्ये मग झालं. फॉर त्याला एक्झाम्पल देवरुखला मोठ्या झालं. प्रमाणावर करण्याबद्दल विचार करूया आपण. नक्की 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 होईल, होत आहे हळूहळू हळूहळू. पूर्वी शाळा यायच्याच नाही, त्या आता येतात तरी. मग आता कसं 62 वरनं आलं की नाही 48 वर, हे कसं आलं. होणार, इट विल टेक टाइम. आता त्याच्यात भीती कुठे सांगतो तुला, की आज जर का म्हणजे मी केलाय म्हणून सांगतो हा. म्हणजे मी याच्या आधी कधी विष्णू सहस्त्रनाम किंवा रुद्र वगैरे शिकवला नाही, हा. ऑनेस्टली. हा. पण मी सुरू का केलं, की मला असं जाणवलं, आम्ही ज्यावेळेला बसलो होतो, की अरे लोकांना आवडतं काय म्हणायला, अर्थ समजायला फारसं आवडत नाही. मग आपण असं जर का केलं, त्या म्हणण्यातच जर का गोडी लावली आणि म्हणता म्हणतात त्यांना जर का त्यांनी गंमत सांगितली, इथून माझं सुरू झालं अथर्व आनंद. नाही तर पूर्वी माझं आपल्या अथर्व शीर्ष लेवल 1 असायचं. मग तिथे 60-70 कारण 80ला ब्लॉक करतो आम्ही. मग तेवढी द्यायची, काय वेळेला जायची 100-125. पण अथर्व आनंद लॉन्च केला आणि पहिलं रजिस्ट्रेशन झालं 750. ओके. आणि त्या 750 मधल्या लोकांपैकी 350 लगेच म्हणायला लागली,
हो, हे असं आहे का? तिथे फक्त गमती जमती म्हणायला सुरुवात केली आणि मग हळूच एखादं सुभाषित आणि मग त्या शब्दाची गंमत आणि हळूच गणपती काय म्हणेल असं करत करत त्यांना ते मग श्रीसुक्त. मग त्या श्रीसुक्ताचा अर्थ अलगद कळला, त्याचं त्याचं हळदे म्हणजे त्याच्यातली गंमती कळल्या आणि मग किती लोक म्हणाली की आम्ही आता 11-11, 16-16 वेळा म्हणणं बंद केलंय. म्हटलं बंद केलं हे बिगिनिंग आहे, तिथे थांबू नका. म्हणजे जसं 16 वेळा म्हणायला सुरुवात केलं तसंच 16 वेळा म्हणणं बंद केलं. या दोघांमध्ये फरक नाहीये. तिथे नाही, चालू केलं, तिथे तुम्ही बंद अर्थ केलं. समजून घ्या. त्याच्यानंतर काय दॅट हेल्प्स. हा, एक्झॅक्टली. की आता तुझी श्री ही बाहेरची म्हणजे नाही, तुझी श्री आतमधली अथर्वशीर्षाचं आहे. पठण करण्यापेक्षा अथर्वशीर्ष जगायला शिका, वापरायचं. हे हा, हा. आवश्यक आहे. आता बघ, आता विष्णू सहस्त्रनामाला 1400 लोकांचं रजिस्ट्रेशन होतं. बट नाव मागच्या वर्षाची बॅच आणि ह्या वर्षाची बॅच याच्यामध्ये आधीचे पण लोक होते. काय झालं, त्यांचे प्रश्न बदलले. ह्यांचे प्रश्न बदलले म्हटलं ह्या वर्षी जे नवीन आले होते त्यांना काहीतरी वेगळं वाटायला लागलं. हम्म. असं ते हळूहळू. पण तिथे ते म्हणतं असं की आहे धोका म्हणजे कसा की आजूबाजूला दिसतो परिसर की यात्रा, देवदेवस्थानांच्या भेटी, इकडे जा तिकडे जा करत मूळ सगळं हरवून गेलेलं आहे. की बद्रीनाथला यायचं, केदारनाथला जायचं, मोठमोठ्या शिर्डीला जायचं, ह्याला जायचं, त्याला यायचं आणि आल्यावर सांगायचं आमचे पुजारी ओळखीचे होते म्हणून आम्ही मागून गेलो. मग कशाला गेला? इथे बस ना घरी. वाटलं. आणि तुझ्या हातातलं काम सोडून जर काही यात्रेला जात असतील तर तो बोलत नाही देव म्हणून तिथे सटकावलं नसता का तुला त्यांनी? की तिथे माझं अर्धवट काम सोडून आलायस. हा. खरंय. हे असं लोकांपर्यंत या ना त्या मार्गाने जातं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट लिडरशिप मध्ये सुद्धा मी तेच सांगतो की बाबा प्रोसेस पाळूया. प्रोसेस पाळलं ना तर बाकी काही करावं लागणार नाही फारसं. अगदी खरंय. सो ट्रू. सो दॅट्स अ बेस. म्हणजे तू समराईज यशाचे आपलं जे म्हटलं आपण यशाचे मूलमंत्र, हा. तो त्याला मला तर तोच मला नेहमी सांगायचा यशाची गुरु किल्ली म्हण. गुरुकिल्ली आपलं आहे. हा, तर ते पण गुरु it is a किल्ली, step. हा तो जो आहे तो यश माझंच असणार आहे. म्हणजे इनफॅक्ट कृष्णाचं हे आहे की मीच यश, मीच अयश, मीच भय, मीच अभय, Correct. मीच भाव, मीच अभाव. म्हणजे यश मिळालं काय, अयश मिळालं काय. मला प्रश्न यश आयशाच्या पेक्षा सुद्धा लिटल हायर लेवल मी म्हणेन की आय एम गोइंग क्लोज टू माय सेल्फ. म्हणजे मी आतमध्ये शांतता, समतेला चाललो. पण ते कळण्याचं वय पण नसतं, अजूनही कळत नाही. त्याला मी काय म्हणेन, यश झगझगता असू दे, झळझळता असू दे, पण मग त्याच्यासाठी तुझं तू ठरव काय हवं ते. ते पहिला बेस आहे की यू बी क्लिअर. आणि त्याच्यासाठी तुझी मती म्हणजे तुझी आवड बघ काय आहे ते. हा. तुझी शांतपणे आवड बघ आणि ती मिळणार तुला हम्म. 100%. हे जर का ज्यावेळेला सांगितलं जातं ना त्यावेळेला ते सोपे होतात. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, बाबा मागे लागलेत माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन, अशी सुद्धा काउन्सिलिंगला लोक येतात. That is म्हटलं wrong. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय पण कोणाला, म्हणजे बाबांना काय याच गोष्टींकरता मला वाटतं आपण याच्याकरता ना मी एक आणखी विचारते की हे काउन्सिलिंग यशाकरताच कसं आवश्यक आहे याच्याबद्दल आपण हो. अजून एक सेशन करूया. आवडेल? आपण पॉडकास्ट तसा करू चालेल. की आणि सेगमेंटायझेशन करतो. मी तुला करून देतो वाटलं. माझ्याकडे ज्या चालेल. केसेस आहेत ना हा, त्याचे त्याच्यावर आपण एक सेगमेंटायझेशन करू, करूया. अजून एक आपण हा. एपिसोड करूया. गप्पा मारू. या कसं आहे चालेल. म्हणजे Sure. पोस्ट ग्रॅज्युएशन, पालक आणि मुलं असं एक मोठं पोस्ट आता पॉडकास्ट आहे. किंवा लग्न. अरे केवढी येतात लोक काउन्सिलिंगला. म्हणजे मी तर म्हणतो सुद्धा ते लग्नाळू पालक Yes. भयंकर असतं तसं खूप. True. तसं चालेल. चालतं, तसं सांगावं लागतं That's true. असं. मला वाटतं आता हे बघून प्रेक्षकांना खूप काही काही मिळालेलं आहे. आणि अजून आम्ही एकदा येणार होता भेटायला, लक्षात घ्या. नक्की. Sure, नक्की sure. येणार होता. मी खूप अजून पुढची स्टेज घेऊन येतोय. तर आज आपण इथे थांबू आणि इथे आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मस्त बोलणं झालं. ओके, सुरेख, थँक्यू व्हेरी मच. छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच. बाय. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी.
यशोश थरजी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरुकिल्ली. अशी ही यशाची गुरुकिल्ली. तो बोलत नाही देव म्हणून तिथे सटकावलं नसतं का तुला त्यांनी, की तिथे असं. माझा अर्धवट काम सोडून आलायस. हा. अथर्व आनंद लॉन्च केला आणि पहिलं रजिस्ट्रेशन झालं 750. आणि त्या 750 मधल्या लोकांपैकी 350 लगेच म्हणायला लागली, हो हे असं आहे का. तिथे फक्त गमती जमती म्हणायला सुरुवात केली आणि मग हळूच एखादं सुभाषित